पुण्यातील मुळशी येथील गावातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात चर्चेत असून तिच्या मृत्यूनंतर तब्बल आठवडाभराने तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। आज सकाळी पहाटे 4:30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या हुंड्याची चर्चा रंगली होती। तसेच हगवणे कुटुंबीय पैशासाठी किती हपापलेला आहे हे दिसून आलं आहे। हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरी हगवणे यांचा देखील छळ केला होता। त्यामुळे घरातील सुनांना लुटणाऱ्या हगवणे कुटुंबांचा धंदा काय असा सवाल उपस्थित केला जातोय। यावर हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे हिने एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे की हगवणे कुटुंबियांचं उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्यांचे प्लॉट पाडून विकणे। तसेच हगवणे कुटुंबियांकडे जेसीबी, पोकलँड अशा मशिनरी आहेत। वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवणेंचा होता। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते, अशी माहिती हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी हगवणे यांनी दिली। वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं। हगवणे कुटुंबियांना हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली। 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी दिली। अधिक महिन्याला जावयाला सोन्याची अंगठीही दिली। वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला। माहेरी आल्यानंतर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये दिले। जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे। वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी 16 मेला राहत्या घरात गळफास घेतला। वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली होती। त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले। तिच्या चारित्र्यावरून बोलून वैष्णवीला सासरच्यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास देणं चालू केलं होतं। पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली। पोस्टमार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते।